भिगवण प्रकरण, अपहरण की प्रेमसंबंध जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। मी शोएब नदाफ आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। लग्नाच्या काही दिवस आधी 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दाखल केली। शेजारी राहणाऱ्या 2 तरुणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र या प्रकरणाला अचानक वेगळे वळण मिळाले। सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये 30 तरुणी स्पष्टपणे सांगताना दिसते की माझं अपहरण झालेलं नाही, मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबत माझ्या इच्छेने गेले आहे। ती मागील 9 वर्षापासून संबंधित तरुणासोबत परस्पर संमतीने संबंधात असल्याचा दावा करते। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गंभीर आरोप करत म्हटलं आहे की संबंधित तरुणीला जबरदस्तीने हा व्हिडिओ बनवायला लावण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर काही उजव्या संघटनांनी संशयिताच्या अटकेची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे। पोलिसांनीही तपासाची दिशा स्पष्ट केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी सांगितले की तरुणी आणि ज्यांच्यावर संशय आहे त्यांचा शोध सुरू आहे। ते सापडल्यानंतर व्हिडिओची सत्यता आणि FIR मधील आरोपींची पडताळणी केली जाईल। तपास दरम्यान गेल्या काही महिन्यातील दोघांमधील अनेक फोन कॉलची नोंद आढळून आली असून त्यातून नियमित संपर्क असल्याचा संकेत मिळाले आहे। सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत, हे खरंच अपहरण आहे का की 2 व्यक्तींमधील प्रेमसंबंधाचा वाद आता सामाजिक आणि राजकीय रंग घेत आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू असून सत्य बाहेर येईपर्यंत भिगवणमध्ये तणाव कायम आहे। अशाच माहितीसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।